हा यायला पाहिजे, प्रत्येकाने येऊन मतदान करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारी सगळी कामं करावीत हीच इच्छा आहे. विकास थोडा खंडित झालेला आहे. पक्ष असेल, हे असतील, त्यांना आपण एक चांगला संदेश देऊया की युवा पिढीमुळे तुम्ही इथं सर्वजण आहात आणि तुम्ही युवा पिढीसाठी तुमचं काहीतरी देणं आहे, तुम्ही विसरू नका, हे आपण सांगू शकतो. म्हणजे सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. महानगरपालिकेकडून ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा देखील आज पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. प्रशासक गेल्यानंतर ही जे आले बॉडी तयार झाल्यानंतर काय ते स्वच्छता होईल या दृष्टिकोनातून मी मतदानाला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. कोल्हापूरची जनता जागरूक आहे हे म्हणतात, हे काही खोटं नाहीये. आपण बघताय प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुद्धा गर्दी प्रचंड आहे. लोक येतात, मतदान करतात. मग ते वयोवृद्ध असतील, तरुण असतील, महिला असतील किंवा युवती असतील. बरीच गर्दी आपण बघू शकताय, मागे बरीच गर्दी आपल्याला इथं दिसत आहे. सुरक्षा व्यवस्था सगळीकडेच खूप उत्तम प्रकारे आपल्याला दिसतीये. पण आपण आता जाणून घेऊयात की मतदान करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनात काय आहे. किती वर्ष झालं मतदान करताय? माझं आता दुसरं आहे, आमदारकीचं एक झालंय आणि त्याच्यानंतर आताही. काय विचार आहेत डोक्यात? म्हणजे आपण घरातलं बजेट जसं मांडतो तेच विचार घेऊन तुम्ही मतदान करायला निघालात का? तसं म्हटलं तर आम्हाला काय चांगला नेता पाहिजे आमच्या गरजेला, म्हणजे ज्यावेळी आम्हाला लागेल त्यावेळी येऊ देत, सगळं व्यवस्थित जरा चौकशी वगैरे करू देत, हेच, बाकी काय नाही आम्हाला. ताई काय सांगाल, मतदान किती वर्ष झालं मतदान किंवा हे कितवं मतदान? 8-9 असेल मतदान. काय अपेक्षा घेऊन तुम्ही मतदानाला सामोरं जाता? महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारी सगळी कामं करावीत हीच इच्छा आहे. जी कोल्हापूरची रडगाणी आहेत, रस्ते आहेत, त्यानंतर बरीच सगळे आहेत. काका काय सांगाल, कितवं मतदान आहे तुमचं? माझं 25वं मतदान आहे. म्हणजे तुम्हाला बराच 45 मोठा अनुभव आहे. काय अपेक्षा घेऊन तुम्ही मतदान कराल? हा यायला पाहिजे, प्रत्येकाने येऊन मतदान करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. आणि मतदान केलं तर स्वच्छता हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. दादा, तुम्ही आत्ताच मतदान करून बाहेर आलात, जनतेला काय आवाहन कराल? माझं सर्व तरुण मित्रांना, मैत्रिणींना नम्र आवाहन आहे की कोल्हापूरच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि आपलं तरुण रोजगार निर्मितीसाठी मतदान सर्वांनी करणे हे गरजेचं आहे आता, असं मला तरी वाटतंय. परत जे कोल्हापूरमध्ये थोड्या फार प्रमाणात आपले कोल्हापूरचे रस्ते विकास थोडा खंडित झालेला आहे, तो कुठेतरी आपला एक पूर्ववत होऊन आपली जबाबदारी आपण पार पाडूया आणि त्यांना आपण येणाऱ्या सर्व जे कोण असतील, पक्ष असेल, हे असतील, त्यांना आपण एक चांगला संदेश देऊया की युवा पिढीमुळे तुम्ही इथं सर्वजण आहात आणि तुम्ही युवा पिढीसाठी तुमचं काहीतरी देणं आहे, तुम्ही विसरू नका, हे आपण सांगू शकतो. मतदान करून आला तुम्ही सगळे? मतदान करून आला? कसं वाटलं? छान वाटलं. काय अपेक्षा ठेवून मतदान केलं? अपेक्षा ठेवून केले की सुधारणा व्हावी. काय सांगताय मावशी? काय नाही, रस्ते खड्डेमुक्त व्हावं, दुसरं काय अपेक्षा करणार आम्ही. तुमच्या एका मताने प्रभागातला कोणता प्रश्न प्रामुख्याने सुटावा असं तुम्हाला वाटतं? मतदान करून आलात, केलं. काय वाटतंय तुमच्या मताने प्रभागात एक मत केलात, त्याच्या मागे प्रभागातली कुठला प्रश्न प्रामुख्याने सुटावा असं तुम्हाला वाटतं? प्रभागात बरेच प्रश्न आहेत, म्हणजे जसं की गटर, रस्ते, महत्वाचं म्हणजे आता आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतात. त्यासाठी जे बागा आणि या गोष्टी म्हणजे सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत महानगरपालिकेकडून. ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा देखील आज पूर्ण झालेल्या दिसत नाहीत, तर त्या गरजा पूर्ण व्हाव्यात ह्या गोष्टीसाठी मी आज मतदान केलेलं आहे. मामा, कामाच्या धावपळीतनं तुम्ही मतदान करायला चाललाय असं दिसतंय, काय अपेक्षा ठेवून तुम्ही मतदान करायला? की आज कोल्हापुरात प्रशासक असल्यामुळे लोकांची गैरसोय झाली आहे, रस्ते खराब झालेले आहेत, गटरींची निगा नाही, जरा तर रंकाळ्याची परिस्थिती फार वाढलेली आहे. गटर रंकाळ्यामध्ये घाण पाणी जास्त येतं, त्याचे काय ते शासनात प्रशासक गेल्यानंतर ही जे आले बॉडी तयार झाल्यानंतर काय ते स्वच्छता होईल या दृष्टिकोनातून मी मतदानाला जात आहे.